आज देशाकरता सुवर्ण दिवस आहे। देशाच्या 140 कोटी भारतीयाकरता सुवर्ण दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे की आज केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय जो 7 दशकापासून मागणी होती, जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान SC ST आणि इतर एवढंच या ठिकाणी जनगणना त्या काळामध्ये व्हायची, पण संविधानाने या ठिकाणी SC ST आणि अदर्स म्हणजे संपूर्ण असंच त्या ठिकाणी जनगणना करण्याचा त्या काळामध्ये निर्णय होता। तो काळ चालत आला, पण आता मात्र ही जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की SC ST आणि बाकी इतर जाती ह्यासुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील। ही मागणी खूप काळापासून होती, पण हा निर्णय आमच्या सरकारने माननीय मोदीजीच्या सरकारने घेतला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशामध्ये वेगवेगळ्या राज्यातून निवेदन आले होते। आपल्याही महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा OBC आंदोलन झाले, जेव्हा जेव्हा मराठा आंदोलन झाले किंवा ज्या वेळी ज्या समाजांनी आंदोलन केलं, 90% समाज हाच म्हणायचा की आमची जाती जनगणना करा, जातनिहाय जनगणना करा। महाराष्ट्रासहित देशातल्या इतर राज्याची ही मागणी होती। आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला, मोदीजींनी घेतला। मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने एक जनतेची हृदयाची मागणी, सर्वसामान्य जनतेची मागणी ही या ठिकाणी पूर्ण झाली, त्याबद्दल मी खूप माननीय मोदींचे आभार मानतो। काँग्रेस पार्टीने कधीही जातीय जातगणना याबद्दलचा विचार केला नाही। 65 वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं, पण कधी या विषयाला काँग्रेस पार्टीने थारा दिली नाही, काँग्रेस पार्टीने फेटाळून लावलं। पण आज मोदीजींनी या निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। कुठेतरी या सगळ्या निर्णयामुळे जे आरक्षणाचा मुद्दा होता त्यालाही कुठेतरी मार्ग सुकर होईल पुढच्या काळामध्ये, एक जातनिहाय जनगणना झाली नाही। जातनिहाय जनगणना एवढ्या करता की जो काही वाटा त्या ठिकाणी असतो आरक्षणाचा, तो SC STचा तर वाटा ठरला आहे, OBCचाही वाटा ठरलेला आहे, पण खऱ्या अर्थाने ज्या समाजाला अजूनपर्यंत समाजापर्यंत सरकार पोहोचलं नाही, एक मोठा समाज त्या भागात राहतो। यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणावर ज्या त्या ठिकाणी सामाजिक असमतोल होता, तो सामाजिक असमतोल दूर झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा होणार आहे, एक युद्धजन्य परिस्थिती देशावर आहे, दौऱ्यावर महत्त्वाचा ठरेल काय वाटतं? नाही, माननीय प्रधानमंत्री महोदयाचा यापूर्वीच नियोजित दौरा होता, तो त्याप्रमाणे होत आहे। नाही, त्याच्यामध्ये मी माहिती घेतलेली आहे, त्यामध्ये तपास होईल, तपासांती त्या ठिकाणी चार्जशीट होईल, तेव्हा कळेल की खरंच विखे पाटील साहेब त्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये त्यांचा दोष आहे की नाही। आज आपण हे म्हणू शकत नाही की गुन्हा दाखल झाल्यावर की दोषच आहे। प्राथमिक गुन्हा दाखल झाला आहे, पण मला वाटतं की याच्यामध्ये पूर्ण चौकशी झाल्याशिवाय आज काही चार्जशीटपर्यंत आपल्याला काही बोलता येणार नाही। मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर जात नव्हते, त्यावर अनेकदा टीका करणारे विरोधक टीका करत होते, आज वर्षा बंगल्यावर ते गेलेले आहे। अक्षय तृतीयांना माननीय मुख्यमंत्री या शुभ दिवशी या ठिकाणी वर्षा बंगल्यावर जाणार होते, हे आम्हालाही माहीत होतं, पण आज त्यांनी वर्षा बंगल्यावर ते गेलेले आहेत। तसंही सागरवर नाही, त्यांनी खूप वर्षा बंगला एवढंच काम केलेलं आहे। वर्षा बंगल्यावर सुद्धा आता पुढच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय विकसित महाराष्ट्राकरता आपलं संपूर्ण त्या ठिकाणी काम त्यांनी चालू केलेलं आहे। 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशीसुद्धा उद्या या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा देतो, कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, हे 14 कोटी जनतेच्या विकासाकरता आम्ही कटिबद्ध आहोत। उद्याच्या 1 मे हा महाराष्ट्र दिवस आहे, महाराष्ट्राला मजबूत करणे आमची प्राथमिकता आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतील यावर शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं की चांगलंच आहे। कुठेतरी बोलण्यामध्ये जे वाक्य आहे ते बरोबर वाटतंय की काहीतरी एक सांगेल वेगळं अर्थ काढावा? मला असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येकांना, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना, प्रत्येक व्यक्तींना आपापलं स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे। राजसाहेब आणि उद्धवजी एकत्र आले तर आम्हाला काही त्या ठिकाणी नाही आहे, त्यांचा पक्ष त्यांनी चालवायचा आहे, त्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका घ्यायची आहे। त्यामुळं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्यांच्या
व्यक्तिगत किंवा त्यांच्या पक्षीय विषयामध्ये मी लक्ष देणं किंवा आमच्या पक्षाला लक्ष देणं काही योग्य नाही. पाकिस्तान बार बार परमाणु बम की धमकी दे रहा है, क्या कहेंगे? अरे भाई, मैं बार बार कह रहा हूँ, सवेरे में मैंने कहा कि 20% वहाँ के लोग भूखे हैं जिनको एक समय खाना मिलता है. जिनके पास खाना खाने की हालत ख़राब है वो क्या बम की धमकी देंगे. और जो गरजते वो बरसते नहीं है. आप चिंता बिल्कुल मत करिए, मोदी जी है तो मुमकिन है, देश मजबूत है. बिल्कुल पाकिस्तान को अच्छे से अच्छा वहाँ पर सबक हमारे मोदी जी सिखाएंगे. कांग्रेस